नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 49वा दिवस आहे आणि आपण आज सकाळी 6:30 वाजता पिपरी या आश्रमात रात्री थांबलो होतो. तिथून निघतोय आपण. तर आपल्याला 9 किलोमीटरवरती रतनपूर हे गाव लागेल. म्हणजे डायरेक्ट सगळा पूर्ण आजचा जो आपला जेवढा प्रवास आहे हा पूर्ण झाडीमधून, एकदम घनदाट झाडीमधून. तर रतनपूरच्या नंतर पुढं 6 किलोमीटर बावडीखेडा आणि त्याच्यानंतर आपल्याला जयंती माता मंदिर लागेल 5 किलोमीटरवरती. आणि जयंती माता मंदिर ते पुढं जी लक्कडकोटची झाडी आहे ते डायरेक्ट 17 ते 20 किलोमीटरवरती एकदम घनदाट झाडी आहे. तर रस्ता फक्त आपल्याला बावडीखेडापर्यंतच असेल. तिथून पुढं आपल्याला सगळा जंगल प्रवास तर कंटिन्यू आहे, फक्त रस्ता पगदंडी किंवा डांबरी रस्ता नाही आहे पुढं. तर बघू आजचा प्रवास आपण कुठपर्यंत करतो आहे. कारण जर आपण जयंती माता मंदिरापर्यंतच केला तर आपल्याला 20 किलोमीटर चालावं लागेल. नाही तर मग तिथून पुढं जर आपण निघलो तर 17 ते 20 किलोमीटरवरती काहीच नाही. तर बघू आपण 37 किलोमीटर चालतो आहे का आजच्या दिवसामध्ये. जर 37 किलोमीटर चाललो तर मग आपला पामाखेडीपर्यंत प्रवास होईल. तर चला, नर्मदे हर. चला, हे रात्रीचंच गेट लागले परत आपल्याला. रात्री आपण आलतो ते बॅग काढायचे गुतायचं. हे इकडं पिपरी हे गाव. मस्त सूर्य उगवायला लागलाय. थोडासा एकदम लाली पसरली आहे आणि अजून जंगलला स्टार्ट व्हायचं आहे. म्हणजे पुढं जी झाडी दिसते तर त्यामध्ये जायचं आहे आपल्याला. हे इथं आणि हे आश्रम होतं. आपण आश्रमाच्या मागून निघालोय. हे पिपरी या गावाच्या पुढं आल्याच्या नंतर 1.5 किलोमीटरवरती सीतामाता मंदिर आहे. तर चला आपण ते दर्शन घेऊ आणि पुढं जाऊ. आता इथून पुढं परत आपल्याला हे झाड लागते. आता चला, आपण आलोय लव आणि कुश जन्मस्थळे सीतामाता मंदिर. चला आतून दर्शन घेऊ आपण. परिक्रमेतलं फार महत्त्वाचं ठिकाण आहे. जे श्रीरामाचे पुत्र होते लव आणि कुश, तर यांचं हे जन्मस्थान आहे. चला आपण दर्शन घेऊ. उजवीकडच्या साईडला मारुतीरायाची मूर्ती आहे. नर्मदे हर. इथं मंदिराच्या समोर टपरे आहेत. चहा काही घ्यायचं असेल तर समोर एकदम मंदिर आहे. चला आपण दर्शन घेतलं आणि आता आपण चाललोय पुढं. आता इथून जे जंगल लागतं आपल्याला तर हे सीतावन म्हणतात त्याला. मस्त वातावरण झालं एकदम. एक पिंपरीच्या पुढं 3 किलोमीटर आल्याच्या नंतर तातूखेडी म्हणून गाव आहे. तर हे तातूखेडी गाव लागतं आपल्याला. इथं मार्केट आहे. काही बिस्किट चिप्स कोणाला काही घ्यायचे असले तर वाटत, जर काही घेतलं नसेल तर आहे गाव. म्हणजे हे सीतावनमध्येच आहे. तर आता आपण चाललोय पुढे. रतनपूर राहिले आपल्याला अर्धा किलोमीटरवरती. आपण सकाळी निघल्यापासून झाडी कमी आहे, पण पूर्ण रतनपूरपर्यंत जो एरिया आहे 9 किलोमीटरचा, तिथं गाव आहे, चांगली शेती आहे. असा रस्ता आहे पूर्ण आपल्याला यायला मस्त.
चला, रतनपूरपर्यंत पासून पुढं जे मेहंदीखेड आहे, जे पुढं 6 किलोमीटरवरती, अर्धा किलोमीटरवर जाऊ आणि मग पुढं बघू. चांगलं मोठं गाव आहे रतनपूर पण. ग्रामपंचायत रतनपूरचं हे गेट आहे. तर यावर पण आपल्याला दाखवलं आहे परिक्रमा मार्ग आणि जयंती माता मंदिर. दूरी 10 किलोमीटर, 10 किलोमीटर जयंती माताचं मंदिर आहे इथून. सीतावन मध्ये. चला आपण जाऊ पुढं. 2 रस्ते आहेत. जयंती माता मंदिर सरळ दाखवलंय या रोडनीच. गुराडदा, जोजकपुरा, जयंती माता. तर आपल्याला 10 किलोमीटर अजून जयंती माता मंदिर आहे. म्हणजे आपण सकाळपासून करेक्ट 9 आलो. 9 वाजल्यात, 9च किलोमीटर आलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमा मार्ग याच्यावर पण दाखवलाय. नर्मदे हर. हा परिक्रमा मार्ग आहे आणि सदाव्रत आश्रम आहे, जे खेडापती हनुमान मंदिर आहे ते इथून 1 किलोमीटरवरती आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. चला आता आपण रतनपूरचं जे गाव आहे रतनपूर, तर त्याच्यामधून रस्ता आहे. जे पूर्ण आपल्याला MP मध्ये जे गाव लागलेत, तर ते सगळे असे एकत्र आहेत. म्हणजे गावामध्ये सगळे घरं आहेत. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जागेवर असं आहे गाव की लोक शेतामध्ये राहायला गेलेत, पण इकडं अजून शेतामध्ये कोणीच नाही आहे. इकडं अजून सगळे एका गावातच राहतात. गावामध्येच दाटी आहे. MP UP मध्ये सगळे असेच घर आहेत. हे आलं बावडीखेडाचा आश्रम आहे. बावडीखेडा म्हणतो, रतनपूरचा आश्रम आहे, हनुमान मंदिर. आणि इथं पुढचं जे किलोमीटरवरती कोणता आश्रम आहे ते दाखवलं आहे. बावडीखेडा ते आश्रम दूरी 4 किलोमीटर, म्हणजे इथून बावडीखेडा 4 किलोमीटरवरती आहे. जयंती माता मंदिर 10 आणि पामाखेडी आश्रम दोरी 31. चला आश्रमावर जाऊ, दर्शन घेऊ आणि लगेच निघू, कारण आज नाही वेळ, जास्त वेळ थांबता यायचं. एक घडी आधे में पुनी आधी, तुलसी संगत साधो की हरे कोटी अपराध. चला बालभोगमध्ये इथं पोहे शेव घेऊ आपण. नर्मदे हर. बालभोग आहे, सीता रसोई. चला बालभोग घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. हे आश्रम आहे राहण्यासाठी, तर परिक्रमावासियांसाठी भरपूर मोठी जागा आहे. पण सकाळी निघलो होतो, तर रतनपुरापर्यंत आपल्याला कसली झाडी नाही लागली. दोन्ही साईडने मस्तपैकी शेती होती. पण रतनपुराच्या पुढं बावडीखेडाकडे निघल्याच्या नंतर आता आपल्याला झाडी स्टार्ट झाली आहे. रस्ता मस्त आहे. हे माझ्या पाठीमागं जे बघू शकता, तर ते रतनपुरा गाव आहे मागं. तर तिकडं झाडी एकदम कमी आहे. आणि आता मी पुढं दाखवतो, तर अचानक झाडी सुरू झाली आता बावडीखेडापर्यंत. अशी ही झाडी आत्ता आपल्याला स्टार्ट झाली. आणि पाठीमागं हे जे गाव दिसतंय, तर हे रतनपुरातून आपण आलेलो.
इकडे झाडी एकदम कमी होती. चला आता आपल्याला जवळजवळ 31 किलोमीटर म्हणजे पामाखेडी आहे तिथपर्यंत आपल्याला झाडीच लागल. आणि बावडी खेडापर्यंत असा रस्ता सांगितला आहे, डांबरी रस्ता. आणि तिथून पुढं जो पामाखेडीपर्यंत आहे रस्ता, तर तो कच्चा रस्ता आहे बोलले. तिथून बघू आपण कसा येते. हे आलं बावडी खेडा. म्हणजे आपण रतनपूरपासून 4 किलोमीटरवरती आलो. बावडी खेडा रतनपूरपासून 4 ते 5 किलोमीटरवर आहे. गाव आलं की झाडी एकदम कमी होती. म्हणजे फक्त झाडीच्या मध्ये जिथं झाडी नाही आहे किंवा मग गाववाल्यांनी कापून काढली, तिथंच झाडी नाही आहे. बाकी मग झाडी बरीच आहे. जयंती माता मार्गदुरी 6 किलोमीटर. कौन सा ये सीधा रोड जाता है ना? आगे से सीधा ही हो जाएगा, दुकान पे वो बड़ी दुकान है सामने। अच्छा अच्छा. ये तो थोड़ा 2-3 टर्न लगेगा, इसमें तो आपको दिक्कत हो जाएगा। मेन रोड तो यही है ना? चला जयंती माता 6 किलोमीटर दाखवले. पुढून परत 2 मार्ग होत आहेत. एक शॉर्टकट सांगताय तिथून, तर बघू आपण पुढून कुठून मार्ग आहे ते. जयंती माता मंदिर आणि परिक्रमा मार्ग सरळ दाखवलाय. जयंती माता मार्ग. चला आपल्याला आता हा रस्ता संपलाय. तो डांबरी रस्ता होता आणि गावातूनच कच्चा मार्ग लागलाय. मागं पण सांगितलं होतं आपल्याला की बावडी खेड्यामधून कच्चा मार्ग लागेल म्हणून. हा लागला आपल्याला. जे बावडी खेडा गाव आहे, तर त्या बावडी खेडा गावातून जयंती माताकडे जाणारा 6 किलोमीटरचा असा मार्ग आहे. रस्ता संपला आपला हा जो डांबरी होता तो, आणि असा कच्चा रस्ता लागलाय. इथे एक मंदिर लागलंय आपल्याला आणि बोर्ड पण दाखवलाय. सूचना, आपका जिन वनों में प्रवेश हो रहा है इसे लक्कड़कुट दंडक वन कहते हैं. माँ नर्मदा परिक्रमा मान आपद सेवा मिशन. म्हणजे आत्तापासून आपल्याला जे आता हे जे वन दिसतंय हे पूर्ण, तर हे लक्कडकोट. पूर्वी त्याला दंडकारण्य म्हणजेच दंडकवन म्हणायचे. चला इथं दंडकवन लागले आपल्याला आणि तिथंच एक मंदिर आहे. काय नको मला, थोडासा बालभोग चालू इथं. देवी काय तर देवीची मूर्ती दिसते आतमध्ये. आपण थोडं थांबू आणि पुढे जाऊ. हे लागले आपल्याला जयंती माता मंदिराकडं जाताना जे दंडकारण्य लक्कडकोट की झाडी. एकदम घनदाट आहे असा रस्ता आहे. ज्या रस्त्याने गाड्या येतात, पण रस्ता जरा थोडासा डेंजर आहे. जिथं पाणी काही आहे तर तिथं पूल बनवलेत. या जंगलामध्ये जे साग आहे त्याला सागवानाचे झाडं कमी आणि बाकीचे झाडं पण आहेत. मागं कोणीही परिक्रमावासी नाही आहे. आपण एक 6 जण आहेत फक्त.
हे असे ओढे इथं तिथं पूल केलेले आहेत काही, पण पाऊस जास्त झाल्यामुळं ते पण वाहून गेलेत. हे आमचे काटक आबा. काय पाणी आहे. चला आबा हळूच. नर्मदे हर. हा जयंती माता मंदिर जवळ आहे. जयंती माता मंदिराकडं जाताना आपल्याला ही नदी लागते आणि ह्या नदीवरती हा पूल, त्यामुळं आपल्याला अलीकडच्या गाड्या अलीकडेच ठेवावं लागतात. चला आपण चाललोय पलीकडं, जवळच मंदिर आहे. इथून त्या पुलापासून वरती गेल्याच्या नंतर एक अर्धा किलोमीटर वरती, अर्धा नसेल, हा सागाचेच लाकडे आहेत पूर्ण. नर्मदे हर. नाही नाही, हां हां. चला आपण चाललोय पुढं. नर्मदा परिक्रमा मार्ग, अन्नक्षेत्र पामाखेडी. चला आता थोडंसं जरा चढण आलंय आपल्याला. हा डोंगर चढायचा आहे पुढं. त्यानंतर वरतीच जयंती माताचं मंदिर आहे. कटाळले काय खांदे मामा? हा चलायचं. खालून आबांते आलेत. चला थोडा चढ लागला, पण अजून किती इथे पाहू. नर्मदे हर. नर्मदे हर. बंद कर दे, गाड़ी बंद करके नीचे उतर जाएगी. नर्मदे हर. चला हे आलं जयंती माताचं मंदिर. चला इथं अन्नक्षेत्र आहे. दुपारचे वाजले 12:30. 12:30 वाजलेत ना आता. दुपारचे वाजले 12:30 वाजलेत. आणि आपण आत्तापर्यंत सकाळपासून 20 किलोमीटर कव्हर केलं आहे. हा पूर्ण जंगलाचा मार्ग होता. आता इथून पुढं अजून 20 ते 22 किलोमीटर पामाखेडी. चला आपण जेवण करू आणि लगेच निघू, आतमध्ये दर्शन घेऊ. भरपूर माकडं आहे तिथं. नर्मदे हर. चला चप्पल काढू इथं आणि हा जयंती माताचं मंदिर आहे.
तर इथलचं आहे नर्मदे हार. तर हा हॉल आहे परिक्रमावासियांना थांबण्यासाठी आणि पलीकडे जेवणाचं हॉल आहे. नाही पाय दुखू आता दुखलेलं पण चला दर्शन घेऊ आपण. पुढंच मंदिर आहे. विकट तोरण, दक्षिण द्वार. हे जे हवन वगैरे होतात तर त्याचे हवनचे कुंड इथं येतं. नाही काय नाही, दर्शन घेऊ आता अगोदर. पाणी कुठं येतं? जयंती माताचं मंदिर आहे. हे पळालं आणलंय कुत्र्याला घेऊन. चला गेट लावलंय पण जयंती माता. दर्शन घेऊन आलोय आपण. हा जेवणाचा हॉल आहे. तर चला आपण आता जेवण करू आणि लगेच निघू, कारण पुढं 20 किलोमीटर आहे अजून. नर्मदे यार. चला आपण निघलोय आता. हे जयंती माताचं मंदिर आहे तिथून. तर आता आपल्याला डायरेक्ट 20 किलोमीटरपर्यंत असे झाडीच आहे. तर आत्ता वाजल्यात 1:30, म्हणजे आपल्याला 5-5:30 पर्यंत आपल्याला 20 किलोमीटर कव्हर करायचं आहे. आमाखेडी 22 दाखवलं आहे, पण 20-22 किलोमीटर. चला बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते. पामाखेडी 22 आणि आश्रम हे पामाखेडीतच आहे, नर्मदे हर. चला 22-23 किलोमीटर चालायचे आता इथून. बरेच निशाण केलेत त्या पाटी इथं. कृपया निर्धारित मार्ग पर चले एवं शॉर्टकट न अपनाए. जंगल दुर्गम घना है एवं वन्य प्राणियों का भय है. तख्तियों को पढ़कर ही आगे चले. चला मग आम्हाला सांगावं लागेल शॉर्टकट घेऊ नका म्हणून. शॉर्टकट घेऊ नका म्हणून सांगावं लागेल त्यांना. त्यांना लई तसं मध्ये शॉर्टकट घ्यायची सवय. त्यांनी वाचलं नसेल. हा चला आपण चाललोय पामाखेडीकडं. हे जिथं आपल्याला आता वाटेमध्ये असे झेंडे किंवा मग झाडावरती हे दिसतील तिकडं जावं लागेल. नदी कोरडी पडली एकदम. चला पुढे 2 रोड वळलेत. नर्मदा सेवा कुटीर या 2 रोड झालेत. तर इकडं दोन्हीकडे पण बोर्ड दाखवला. आश्रम पामाखेडी 18 किलोमीटर. आश्रमापासून निघून आपल्याला 22 दाखवलं होतं. फक्त पाऊलांचा आणि काठ्यांचाच आवाज येतोय बाबा. पाऊल आणि काठ्यांचाच आवाज येतोय म्हणलं. किटल्यांचा कमंडलू. चला 4 वाजलेत. आपण आलो असतो 10-12 किलोमीटर. अजून 7-8 किलोमीटर राहिले. 9-8-9. आतमध्ये टॉवरचं काम चालू आहे. इथं कशाच तरी मंदिर लागले. वनमार्गाने भ्रमण के दौरान जलती हुई बीड़ी सिगरेट माचिस नहीं फेके. पाठीवर लिहिलंय. हनुमानाचं मंदिर आहे मारुतीरायाचं. नर्मदे हर. 2 परिक्रमावासी बसले तिथं पण.
नर्मदे हर। हाँ, और 7-8 किलोमीटर बचा होगा, लगभग 9 किलोमीटर। खरंच हे लक्कडकोटची झाडीची दंडकारण्य आहे. तर त्याच्यामध्ये जे सीतामाताच्या मंदिरापासून निघले ना पाणी आहे ना, काही आहे, वडा पण नाही लागला. आणि जे वडा होता 1-2 वडे लागले होते, पण त्याला पण पाणी नाही. फक्त आत्ता जे मंदिर गेलं हनुमंतरायाचं, तर तिथं हापशा आहे पाण्यासाठी. म्हणजे 12-13 किलोमीटर चालून ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला इथं हापशाची सोय आहे पाण्याची. नाही तर मग असं पाणी काही चाचलेलं एकदम. वेळ आल्यावर पण हे पण प्यावं लागेल. तर पाणी नसेल तर पण नाही घेताना जयंती माता मंदिरापासून निघल्याच्या नंतर शक्यतो पाणी घेऊनच निघा. चला आता आपण अजून 2-2.5 तासाचा आपला प्रवास राहिला या जंगलामधून. अरे बापरे, आपल्याला वाटलं होतं तर आत्ता वाजले 4:30. तर परिक्रमावासी केली एक सेवा कुटीर. आपल्याला एक सरळ बांध दाखवला आहे, 7 किलोमीटर पैदल मार्ग आणि वाहन मार्ग आहे 8 किलोमीटर. या 7 किलोमीटर आपल्याला जंगलातून जायचं आहे. इकडून जो रस्ता आहे तो गाड्यांसाठी आहे आणि आपण चाललो आहे आता जो पैदल मार्ग आहे तिकडून. आपल्याला वाटलं त्याच्या मागं हनुमानाचं मंदिर होतं, तर तिथून 7-8 किलोमीटर राहिलं असेल, पण इथून अजून 7 किलोमीटर आहे. इथे एक पाण्यासाठी हापशा पण आहे. वारुळ, हा बाई इकडचे वारुळ लय मोठे आहेत, पण इथून आपल्याला किती वारुळ लागले होते? हा, 7 किलोमीटर अजून. चला जाऊ आता आपण. अजून 7 किलोमीटर चालल्याशिवाय पर्याय नाही. 4:30 5:30 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत आपण पोहोचू 7 किलोमीटर. लगने आवे कौन सा वहाँ से यहाँ? हाँ, रास्ते वाला, रास्ते वाला. हाँ, वो तो हम पिछले साल का जे भी गए हैं इस साल 21 में। ये इस रास्ते से जब है तो रास्ता ही नहीं लगी थी ऐसी। अच्छा. जब थी है थी पाई गिन देगा माने 21 की बात, 2021 पहला रास्ता कितना है परिक्रम कितना है? 3। तीसरा परिक्रमा. हाँ, ये 2 साइकिल से कर रहा है, एक दूसरी एक पैदल. एक पैदल 21 में पूरी पैदल कर। अच्छा, चलो निकलते हैं हम भी अभी. थोड़े थोड़े चलो, आराम से चलो, बाकी बैठने के काम नहीं है। यार हो जाए भाई, देखे है नहीं रास्ता कच्ची रोड हो तो चले चलो आराम से. चलो ठीक है महाराज. नर्मदे हर. नर्मदे हर भगवान. त्या बाबांची तिसरी परिक्रमा चालू आहे, ही दुसरी सायकलीवर. तर ते सांगत होते की बसू नका. आपण नॉनस्टॉप जे 2 तास चाललो होतो, तर त्यामुळे आपण आता बसलो होतो थोडा, एक 5-10 मिनटं. आता लागलो आहे आपण चालायला. ते म्हटले की रात्री परत रस्ता दिसत नाही आणि हे अरण्य थोडंसं जास्त झाडे असल्यामुळं लवकर अंधार पडतो आहे. त्यामुळे आता चाललो आहे आपण. 7 किलोमीटर राहिलं इथून. जे तिथून आलो की आपण थोड्या वेळात बसलो होतो. चला जाऊ आश्रम. किती वाजता पोहोचतोय बघू. सहा वाजत आलेत. पाठीमागं सूर्य पण मावळलाय. आपण चालतोय अजून. जंगल तसंच आहे. एक डोंगर उतरतोय, एक चढतोय. आता वाटायला लागले त्या रस्त्याकडच्या मार्गाने गेलो असतात तर बरं झालं असतं. बघू आपण अजून किती राहिले ते. असं जंगल आहे.
चला आबा दम लागलाय आता. नर्मदे हर जिंदगी भर. बोर्डवर मार्ग दाखवलाय म्हणून तरी कळत आहे. आम्ही हे अंतर फास्ट सोडलं, एकदम फास्ट चाललो, पण फास्ट चालून काय फायदा होत नाही. अंतर तर तुटल्यासारखं वाटत नाही. फक्त बोट बघायचं आणि चालायचं. आणि जे आश्रम आहे ते जंगलामध्येच आहे, म्हणजे जंगल सोडून रस्ता लागन तर त्यावेळेस रस्त्याच्या कडेलाच, म्हणजे त्या रस्त्याच्या कडेलाच जंगल आहे, तर तिथंच आश्रम आहे. आता आपण चला, फायनली आपल्याला रस्ता लागला. या झाडीतून आपण ही लक्कडकोट दंडकारण्य झाडीतून आपण आता 6 वाजलेत, 6, 6:15, आणि आपण हे 20 किलोमीटरचं अंतर, 20-22 किलोमीटरचं अंतर 1 वाजल्याच्या नंतर, 1:30 वाजल्याच्या नंतर पार केलं आहे. समोर आश्रमाचं अंतर दाखवलं आहे. हा रस्ता आणि इथून जे आश्रम आहे तर 700 मीटरवरती आश्रम. चला आपण पामखेडीमध्ये आलोय. 1 किलोमीटरचं कमी आहे ना. चला जाऊ आश्रमाकडं. चला आपण चाललोय आता आश्रमाकडं. आणि हा बोर्ड लागलाय इंदिरा सागर पॉवर स्टेशन. इंदिरा सागर विद्युत ग्रह की क्षमता अव्वल. इंदिरा सागर से होता मध्य प्रदेश उज्ज्वल. आपल्या उजवीकडं म्हणजे या साईडला इकडं इंदिरा सागर डॅम आहे, तर तो प्रोजेक्ट आहे. आणि त्यावर खाली जे ओंकारेश्वर बांध आहे तर त्याच्यावर विद्युत निर्मितीचं कार्य चालू आहे, जे की सोलार पॅनल बसवलेत आणि ते त्याच्यावरती चालू आहे. चला बघू. 700 अर्धा किलोमीटरवरती आश्रम आहे. आबा दमन चालायचं का आता? काय नाही, चला. किया नर्मदे हर. अयो खा रहा है. चलो इसको लेके साथ जाते हैं हमारे. चला हे आला आश्रम. आत्ता वाजले 6:30, म्हणजे आपण सकाळी 7 वाजता, 6:45 वाजता निघलो होतो. 6:45 वाजता निघून आपण 6:30 वाजेपर्यंत आजचं आपण 42 किलोमीटर अंतर पार केलं आहे आणि आश्रमावरती पोहोचलो आहे. चला बघू आपल्याला जागा कुठे येते आणि आसनं लावून आरती घेऊ. आज अचानक गर्दी वाढली. आत्तापर्यंत आपल्याला फक्त 30, 40 किंवा 50 होते. अशा इथं 3 झोपड्या आहेत, तर तिन्ही झोपड्यामध्ये पूर्ण परिक्रमावासी फुल झाले. अचानक कुठून आले काहीच माहीत नाही, कारण रस्त्याने चालायला पण एवढे नव्हते. आपण आपले जे आसनं आहेत इथं लावलेत, ते आरती घेऊ आपण आणि बाहेर जेवायला जाऊ.